गणपती बाप्पांच्या दर्शनाने आज आपली राईड चालू झालेली आहे. आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आपण या राईडला आता सुरुवात केलेली आहे. सकाळचे आता जवळपास 5 वाजलेले आणि मी आता संगमनेरमध्ये पोहोचलेलो आहे. जवळपास आपण 45 ते 50 किलोमीटर रनिंग कव्हर केलेलं आहे आणि आज मी एकटाच राईड करतोय. मी बाईकवर राईड करतोय. आज डॉमिनार घेऊन निघालोय. आता निघालोय कुठे हे मी काय सांगितलं नव्हतं. तर मी चाललेलो आज देऊला, संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी निघालोय. राईड ही कशी सकाळी सकाळी लवकर निघाल्यानंतर मस्त होती, कारण सकाळचं वातावरण एकदम फ्रेश राहतं. त्याच्यामुळे मग सकाळी लवकर निघालोय. आता संगमनेरचा टोल नाका होता, इथं टोल नाका क्रॉस करून आपण पुढे आलेलो आहे. आता मेन हायवेला लागलोय आपण. पुणे नाशिक हायवे. हा हायवे एकदम मस्त आहे, त्याच्यामुळं जास्त टाइम लागणार नाही. आणि माझी डॉमिनारवरती पहिलीच राईड असल्यामुळं मला पण तिचा जास्त काही अनुभव नाही आहे. तर आज आपण 1 डे करणार ही ट्रिप. पण आता देहूला जाऊन संध्याकाळी परत रिटर्न येणार आहे. एक साईड साधारणतः 200-250 किलोमीटर आहे. आपलं 450-450 रनिंग होईल रिटर्न. त्याच्यामुळे आपल्याला डॉमिनारचा पण चांगला अंदाज येईल कशी चालते काय. मी अजून एकही मोठी राईड केली नव्हती तिच्यावरती घेतल्यापासून. 6-7 महिने झाले डॉमिनारला घेऊन. आता पाहूया कशी चालते, कशी वाटते चालवताना, बैठक कशी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आज कळालच. चहाची फार तलब झालती. आता इथं चहा घेतला, तर चहा घेऊन आता निघूया. आता व्यवस्थित उजाडलेलं आहे, सूर्यदेवता हे आलेले आहे वरती आणि आता निघणार आहे आपण इथं. त्या डॉमिनार सोबत ही आपली पहिली राईड आहे आणि खूप भारी वाटतं. गाडी एकदम स्मूथ चालते. या अगोदर माझ्याकडे पल्सर होती 150 cc, तिच्यावर पण मी भरपूर फिरलेलो आहे. या पल्सरची पण बैठक चांगली आहे, त्याच्यामुळं थकवा जाणवत नाही तिच्यावर पण. त्यामुळे मी तिच्यावर पण भरपूर फिरलो. पण गेले 8-9 वर्षापासून बाईक एवढ्या लांब मी चालवलीच नाही, कारण 4 व्हीलरच शक्यतो वापरतो मी जास्त. त्याच्यामुळं बाईकचा आता तो जो पहिला अनुभव होता तो राहिला नाही. पण 8-9 वर्ष झाले बाईक मी कधीच असं लॉंग रूटला घेऊन नाही गेलेलो. आज पहिल्यांदा निघालो इतक्या वर्षानंतर. त्यामुळे आता थोडासा कॉन्फिडन्स पण कमी आहे. बाईकची सवय नसल्यामुळे आता पाहूया आज. डॉमिनार ही आपल्याकडे आहे 250 cc डॉमिनार आहे. एवढा पिकअप आहे तिला की एक नॉर्मल 100-110 पर्यंत इझी जाते गाडी. आणि बैठक पण एकदम व्यवस्थित आहे गाडीची. पण 150 cc पल्सर चालवत होतो, तिला पण चांगलं पिकअप आहे पल्सरला. पण आता ही 250 cc तर तिच्या डबल याच्यामध्ये पॉवर आहे. बाईक म्हणजे असं चालवताना जास्त काही असं हे होत नाही आहे. पिकअप जास्त असल्यामुळे गाडी ओव्हरटेक करायला काही वाटत नाही. आणि एकदम आता मी साधारणतः 90-100चं स्पीडवरच आहे, जास्त पण जात नाही पुढं आणि कमी पण नाही. पण मग एकदम नॉर्मल चालते तेवढ्यावर. एवढं स्पीड भरपूर होता. गाडी एकदम मस्त आहे, गरम होत नाही काय नाही. आणि वातावरण तसं थंडच आहे आज. वातावरण थंड असल्यामुळं काही जास्त गाडी गरम व्हायचा विषय नाही राहत. या हायवेचं बऱ्याच ठिकाणी असं रोड म्हणजे हायवे खराब झालेलाच आहे, तुटफूट चालूच आहे रोडची. एवढं पाहिजे असं पण नाही आहे, पण मग ठीक आहे.
आणि हायवे झाल्यापासून पूर्ण जे गाव आहेत ते सगळे बायपास झाले. आता कोणतंच गाव आपल्याला हायवेला लागत नाही, सगळे गाव साईडने झाली, रोड बाहेरून निघून गेले. त्याच्यामुळे आता एवढं असं लक्षात येत नाही गाव आले का नाही आले किंवा कोणतं आले. बोर्ड जर पाहिलं तरच लक्षात येतं. आता मी चाकण सोडून पुढे आलो, आळंदी फाट्याच्या थोडंसं पुढे आल्यानंतर मी राईट साईडला आता टर्न घेतला. आता आपण दीव रोडला निघालो, दीव रोडला लागलो. आता इथून दीव एक 15-16 किलोमीटर दाखवते. मी मॅप लावलाय, कारण मी ज्यावेळेस पुण्यात राहायचो त्यावेळेस आळंदी आणि दीव असा रूट करायचो. तर आळंदीवरून चिखली मार्गे जावं लागतं, आळंदी करून चिखली फाट्यावरून दीवला जाता येतं. आणि हा रूट आहे, हा माझा पहिलाच आहे, आता मी नवीनच आहे, मी या रूटने कधी आलेलो नाही, त्याच्यामुळे मी मॅप लावलेला आहे. आणि मॅपच्या भरोश्यावर पण नाही राहणार आपण, थोडंसं पुढे गेल्यानंतर विचारून पण घेऊ. कारण कसं आहे, सिटी एरिया आहे पूर्ण, तिथे हायवे पण भरपूर आहे, कोणताही टर्न कुणीकडे पण वळतोय, त्याच्यामुळे मग ते मॅप पण 2-3 रस्ते दाखवतोय. तर थोडंसं पुढे गेल्यावर विचारून घेऊ. हा इकडं जो एरिया आहे हा पूर्ण MIDC एरिया आहे, MIDC जास्त आहे तिकडं, महिंद्राच्या कंपन्या वगैरे जास्त आहेत. स्पीड ब्रेकर खूप मोठे मोठे आहे, गाडीत खाली टेकायची भीती वाटते. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स एवढा काही जास्त नाही आहे डॉमिनरचा. देहू, आळंदी, पंढरपूर हे फार आवडते ठिकाणे माझे. कारण मी साधारणतः 9 वर्ष देहू ते पंढरपूर वारी केलेली आहे. दरवर्षी 9 वर्ष मी वारी केलेली आहे. आणि ही वारी करत असताना तिचे जे अनुभव आहेत हे खूपच वेगळे. मी तुकाराम महाराजांच्या पालखी बरोबर वारी केलेली आहे. आणि हिचा जो अनुभव आहे हा स्वतः वारीला गेल्याशिवाय येत नाहीये. एवढी सिस्टीम असते वारीमध्ये, कुठलाही माणूस कुठल्याही ठिकाणी जाऊन जेवत सुद्धा नाही, ज्या त्या गावाचे नंबर राहतात, नंबरनुसार दिंडा चालत असतात रथाच्या पाठीमागे. आणि हे सर्कल असं आहे की आपल्याला जर पंढरपूर केलं तर आळंदी आणि देहू ही करावंच लागते, आपली जी वारी ती पूर्ण होत असते असं म्हणतात. त्याच्यामुळे मग जर पंढरपूर केलं तर देहू आळंदी करावं लागते, किंवा मग इकडून देहू आळंदी पंढरपूर असंही केलं तरी चालतंय, पण ही करावंच लागते, तेव्हा देवांची भेट होती. त्या वारीला जायचं म्हटल्यानंतर पांडुरंगाला भेटायला जायचं असतं. त्यामुळे मग एक इकडून देहू आळंदी करून जायचं, किंवा मग पंढरपूर करून आळंदी आणि देहू करायचं. दोन्हीपैकी जे सोपं पडेल तसं केलं तरी चालतंय. म्हणजे तुम्ही तुमच्यापैकी जर कोणी देहू आळंदीची किंवा पंढरपूरची वारी केलेली असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आता आपण देहूच्या जवळ आलेलो आहे, थोडंसं बाकी आता एक 2-3 किलोमीटर राहिलेलं आहे. आणि आता जवळपास मला 2010 मध्ये आलो होतो मी देहूला, त्याच्यानंतर आत्ताच येतोय, म्हणजे 12 ते 13 वर्ष झालेले आहे मला देहूला येऊन. कारण मी शिर्डीला आल्यानंतर माझे जास्त जाणं नाही झालं देहूला, आळंदीला जात राहतो अधूनमधून मी. पण मला आता इकडं आल्यानंतर सगळं नवीन दिसतंय, कारण सिटी एवढी डेव्हलप होती काही मापच नाही त्याला. पूर्ण हे रोडला पूर्ण काट्या होत्या पहिल्या, काही नव्हतं आजूबाजूला, पण आता एवढ्या बिल्डिंग आणि कंपन्या झाल्यात ना, मलाच रस्ता लक्षात येईना. आता आपण देहूमध्ये आलोय, हे देहूचं गेट आहे समोरचं, त्या गेटमधून आतमध्ये चाललोय आता.
सकाळचा टायमिंग आहे, जास्त गर्दी नाही आहे. देहू गावामध्ये आलोय आपण. अजून थोडंसं पुढे गेलं मग मंदिर आहे तुकाराम महाराजांचं. आता देहू करून आपण आहे ना भंडारा डोंगर पण करणार आहे. वेळेस भंडारा डोंगरावर पण मी गेलेलो नाही कधी, ते आज भंडारा डोंगर पण करणार आहे. मग आता व्हिडिओ थोडासा मोठा होईल, तर मग मी आता काय करणार आहे, 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ बनवेल. आज देहू पूर्ण दाखवेल आणि उद्या जो पुढचा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये भंडारा डोंगर पण दाखवेल. आज देहूचं गाथा मंदिर आणि ते दाखवतो तुम्हाला. खूप सुंदर मंदिर आहे गाथा मंदिर. चला आता आपण मंदिराजवळ आलो. हे डाव्या साईडला दिसतंय, या साईडला मंदिर आहे आणि उजव्या साईडला आता इथं पार्किंग पाहावं लागेल. 2 व्हीलरची पार्किंग आहे का नाही, तर आपल्याला गाडीला पार्किंग पण अशी व्यवस्थित पाहावं लागेल की जिथं गाडी आपली सेफ राहील. इकडे सगळे 4 व्हीलर पार्किंग दिसते, 2 व्हीलरची अशी काही पार्किंग दिसत नाही सेपरेट. पुढे जाऊन पाहू थोडंसं आहे काय पार्किंग. इथं कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे मंडप घातलेला आहे. रोडवरच मंडप घातला आहे, नाही तर तसा हा रोड पूर्ण रोड आहे पाठीमागं पण जायला. इथं कार्यक्रम चालू आहे काहीतरी. कीर्तन सोहळा आहे बहुतेक. इकडे काही पार्किंगला काही सोय नाही दिसत, अशी गाडी आपण लावणार नाही कुठे पण. जिथे जरा व्यवस्थित वाटेल तिथंच लावूया. चला मंदिरात साईडला जाऊन पाहू, विचारून पाहू एखाद्या ठिकाणी जर जागा भेटली चांगली तिथंच गाडी आपण पार्किंग करता येईल. इतक्या वर्षानंतर देऊला आलोय तर सगळं माझ्यासाठी नवीनच आहे. पूर्ण मला नवीन नवीन वाटतंय. त्यावेळेस एवढं काही डेव्हलप नव्हतं पुणा सिटी. एवढ्या 1-5-6 वर्षामध्ये खूपच डेव्हलप झालंय. सिटी वाढत चालली बाहेर जास्त. आता इथून आतमध्ये जाऊ. हे मेन मंदिराचं एक कमान आहे. शाळेच्या सहली पण भरपूर येत राहतात इथं देऊला, आळंदीला. आज पण आलेली एक गाडी आलेली बाहेर सहलीची. दुकानही उघडलेलं नाही, सकाळचंच टायमिंग आहे. 8 वाजलेले आता, 8:15 झाले. आता इथे विचारून पाहू दुकानामध्ये. पार्किंगला जागा भेटली आपल्याला. दादांनी सांगितलं पाठीमागं लावा गाडी बिंदास, काही टेन्शन नाही. तिथे पार्किंग एकदम व्यवस्थित वाटलं मला. इथं गाडी पार्क करू आणि जाऊया दर्शनाला. हेल्मेट वगैरे इथंच ठेवू दुकानामध्ये. हेल्मेट घेऊन जायला मंदिरात दर्शनाला परत अडचण नाही. चला तर आता मंदिराकडे जाऊ, महाराजांचं दर्शन घेऊया. समोरच मंदिर आहे, थोडंसं चालायचं आणि लगेच मंदिर आहे समोरच. गर्दी नाही आहे, दर्शन चांगलं होईल. पाहूया आतमध्ये जर व्हिडिओ करून दिला तर मी तुम्हाला महाराजांचं दर्शन करून दे, नाही तर मग बाहेरूनच दर्शन घ्यावं लागणार आहे. हे समोर महाराजांचं मंदिर आहे. काय नाव आहे? रुद्र. अरे वा, खूप छान नाव आहे रे. स्कूलला नाही जातो? हां, जातो. कितवीला? 6वीला. आज सुट्टी नाही मग? हे गावाकडे जात होतो, आता गावाकडे संस्थेत टाकलं. कुठल्या गावचं? बीड. मग सकाळी सकाळी काम करतो का इथं? छान. हा छोटासा मुलगा आहे,
सकाळी सकाळी इथं गंध वगैरे लावायचं काम करतो आणि दिवसभर स्कूलला पण जातो. चला आता आतमध्ये दर्शनाला जाऊया. ही तुकाराम महाराजांचा हा वाडा आहे. आपण इथून आता आतमध्ये दर्शनाला चाललोय. व्हिडिओ आतमध्ये बनवायला परवानगी नाही आहे मंदिरामध्ये, फक्त बाहेरून व्हिडिओ बनवू शकतो. मी परवानगी घेतली तिथं आणि नंतरच हा व्हिडिओ बाहेरून बनवतोय सर्व. चला तर तुम्हाला आता दाखवतो आतमध्ये. महाराजांविषयी थोडक्यात माहिती देतो तुम्हाला. महाराजांचं नाव हे तुकाराम बोल्होबा अंबिले असं महाराजांचं नाव होतं. महाराजांचा जन्म हा 21 जानेवारी 1608 देहू महाराष्ट्र या ठिकाणी झाला होता. निर्वाण 19 मार्च 1650 साली झाला. महाराजांचा संप्रदाय जो होता हा वारकरी संप्रदाय होता. महाराजांचे जे गुरु होते केशव चैतन्य बाबाजी चैतन्य हे महाराजांचे गुरु होते. आणि महाराजांचे जे शिष्य होते ते संत निळोबा, संत बहिणाबाई, भगवान बाबा हे होते. वारकरी प्रसादायाचे कळस म्हणून त्यांना ओळखले जायचे. सद्गुरुपद मिळवणारे संत होते ते. साहित्य रचना तुकाराम महाराजांची गाथा. वडील आई बोल्होबा कनकाई, पत्नी होत्या रखमाबाई, आवली म्हणायचे महाराज त्यांना. अशी महाराजांची थोडक्यात ही ओळख होती. आणि ही फ्लो समोर आहे ही इंद्रायणी नदी आहे. ते पहा मस्त असा घाट वगैरे बांधलेला आहे इथं छान. पाणी एकदम स्वच्छ आहे. परिसर पूर्ण स्वच्छ आहे मंदिराचा. बघा समोर ही नदी आहे. इंद्रायणी नदी ही. असं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. हे समोरचं मंदिर तुकाराम महाराजांचं आहे. आणि समोर पलीकडचं जे मंदिर आहे तिथे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. ते इकडं आतमध्ये जे सभा मंडप आहे साईडचा, याच्यात पूर्ण गाथा लावलेल्या आहे. महाराजांनी ज्या गाथा लिहिलेल्या आहेत त्या तिथं बसवलेल्या आहेत. हे समोरचं इकडं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. ही जी लाईन लागलेली आहे. आणि हे तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. एवढी सुंदर मूर्ती महाराजांची पाहिल्यानंतर तिथून हलावं सुद्धा वाटत नाही. एवढी सुंदर मूर्ती आहे. कॅमेऱ्यात एवढे क्लिअर दिसत नाही आहे. आतमध्ये व्हिडिओ घ्यायला परवानगी नसल्यामुळं मी मध्ये गेलो नाही. हे पहा इकडं सर्व अभंग लिहिलेले आहेत. इथं तुळशी वृंदावन आहे. हे वटवृक्ष आहे. जायचं इथं दर्शन करू. हा खूप जुना वटवृक्ष आहे. हा मंदिराचा समोरचा भाग आहे. चला आपलं आता दर्शन आतमध्ये झालेलं आहे. दर्शन करून आलो होतो मी. दर्शन करून आलो आतमध्ये आणि नंतर मग व्हिडिओसाठी परवानगी घेतली. व्हिडिओमध्ये जरी एवढं क्लिअर नाही दिसलं तरी तुम्ही स्वतः इथं येऊन दर्शन घ्या. खूप सुंदर आहे, पाहण्यासारखं आहे. मन प्रसन्न होतं इथं आल्यानंतर. माझ्यासाठी तर खूपच मोठी गोष्ट आहे, कारण देहू, आळंदी, पंढरपूर म्हटलं तर मी कधी पण जायला तयार असतो. आणि आजची पण जी ट्रिप ही अचानक ठरली. माझा काही प्लॅन नव्हता, मग अचानक ठरलं आणि मी सकाळी सकाळी आलो इथं दर्शनासाठी. आणि माझं असं व्यवस्थित दर्शन पण झालं. आता इथून मी निघतोय. आता महाराजांचं दर्शन झालं. आता आपण गाथा मंदिरामध्ये जायचं आहे. टाळीची सहल आलेली आहे, त्याच्यामुळे गर्दी जास्त झाली मंदिरामध्ये. मी 5 मिनटं लवकर आल्यामुळे माझं निवांत दर्शन झालं. गर्दी नव्हती, डायरेक्ट मंदिरात गेलो. आता इकडे समोर गाथा मंदिर आहे.
गाथा मंदिर पाहून आपण नंतर ज्या ठिकाणाहून महाराज वैकुंठाशी गेले होते ते पण ठिकाण दाखवतो तुम्हाला मी. ते काय झालं, बरेच वर्ष झाले ना, माझं लक्षात नाही येते गाथा मंदिर कुठं, त्यामुळे त्यांनी रिक्षावाले काका त्यांना आता विचारून घेतलं. ते काय चुका मुक व्हायला नको, आणि मॅप पण लावला. मग कसे गावामध्ये रस्ते जास्त असतात त्यामुळं मॅपच म्हटलं तर मग वेगळा एखादा रूट दाखवला तर फिरत बसावं लागेल. इथं हा मंडप टाकतो मला लक्षात नाही येते. इथून पाठीमागं जायचं आहे. इथून एक साधारणतः 1-1.5 किलोमीटर्स मंदिर आहे, गाथा मंदिर. आणि मी आलो होतो 2000 साधारणतः 8मध्ये, 7 किंवा 8 साली आलो होतो मी. त्यावेळेस मंदिराचं काम चालू होतं, गाथा मंदिराचं. त्यावेळेस आलतो आम्ही. त्याच्यानंतर मग कधी गेलो नाही, मग ते लक्षात नाही आलं माझ्या. चला आता पुढे जाऊन पाहूया, तुम्हाला पण दाखवतो मी. छान मंदिर आहे. अगोदर गाथा मंदिरात जाऊन येऊ आणि नंतर मग इकडचं जे महाराजांचं मंदिर आहे दुसरं, जिथून महाराज वैकुंठाशी गेले होते ते दाखवतो रिटर्न येताना. पहिलं गाथा मंदिरात जाऊन येऊ, तिथून सरळ गेल्यानंतर मग गाथा मंदिर आहे. इथं काय झालं, एवढ्या बिल्डिंग झाल्यात ना की रस्ताच लक्षात नाही येते. आता इथून जायचं आहे गाथा मंदिरासाठी. आणि ह्या रूट, हा रोड नव्हता पूर्वी, आम्ही समोरूनच यायचो. त्यावेळेस काही बिल्डिंग वगैरे नव्हते, मोकळंच होतं हे सगळं. आता इकडून हा रोड काढल्यामुळं लक्षात नाही आलं. हे पहा, हे समोर दिसतंय ना तुम्हाला, हे गाथा मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप मोठं मंदिर आहे. चला आता आतमध्ये जाऊन पाहूया काय काय आहे मंदिरामध्ये, गाथा मंदिरामध्ये. इथे आता गाडीला आपल्याला पार्किंगला जागा पाहावं लागेल, ते विचारून पाहतो. काही विचारल्यानंतर काही कोणी नाही म्हणत नाहीये, पण इथं येणारे लोक हे सगळे भाविक भक्त आणि वारकरी संप्रदायच जास्त इथं असतो. माऊली म्हटलं की कोणी पण पटकन जागा देतं. आता इथं आपल्याला त्यांना विचारलं मी, गाडी लावू का? लावा म्हणे, बिंदास, काही अडचण नाही, दर्शन करून या आरामात. असे एकदम मस्त गोड लोक आहेत पुण्यामध्ये. व्यवस्थित बोलतात, व्यवस्थित माहिती देतात, काही विचारा तुम्ही एकदम व्यवस्थित सांगणार. इथे गाडी पार्क करून आता निघूया, मंदिरात जाऊ. मित्रांनो, हे महाराजांचं गाथा मंदिर आहे. चला आता आतमध्ये जाऊन आपण मंदिर पाहूया. मंदिराचा परिसर तर इतका सुंदर आहे. साईडने मस्त असं लॉन्स वगैरे केलेलं आहे, काम चालू आहे अजून मंदिराच्या साईडने. खूप सुंदर मंदिर दिसतंय. इतक्या वर्षानंतर पाहतोय. ज्यावेळेस मी पाहिलं होतं त्यावेळेस फक्त मंदिर बांधकाम चालू होतं, गार्डन वगैरे काही नव्हतं त्यावेळेस. चला तर आता आतमध्ये जाऊया. महाराजांचा अनेक गाथा या मंदिरामध्ये लावलेल्या आहे. पूर्ण गाथा लिहिलेल्या आहे आतमध्ये. आजूबाजूचा परिसर आहे. खूप सुंदर वाटतं इथं आल्यानंतर खरंच. हा मंदिराचा आतमधला परिसर आहे. आतमध्ये व्हिडिओ घ्यायला परवानगी नाही दिली त्यांनी, पण खरंच व्हिडिओ जर घेतला असता ना तुम्हाला पण पाहायला भेटलं असतं. इतकं सुंदर गाथा लिहिलेल्या आहे आतमध्ये. समोर महाराजांची मूर्ती
आणि दुसऱ्या मजल्यावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. खूप सुंदर आहे. खरंच पाहिल्यानंतर मन असं भरून आलं. तुम्हाला पण दाखवायची फार इच्छा होती, पण व्हिडिओ नाही घेऊन दिला त्यांनी आतमध्ये. तुम्ही नक्की इथे एक वेळ तरी भेट द्या. खूप छान आहे. महाराजांविषयी खूप काही आतमध्ये लिहिलेलं आहे. महाराजांच्या भरपूर गाथा ज्या आहेत आतमध्ये त्या लिहून ठेवलेल्या आहे. त्याच्यामुळं या मंदिराला गाथा मंदिर म्हणतात. आणि पूर्ण गाथाचे, बाकीचं काही नाही मंदिरामध्ये. जेवढ्या मंदिराच्या आतमधला भाग आहे, भिंती आहेत, सर्व भिंतींवर गाथा लिहिलेल्या आहेत. खरंच पाहण्यासारखं आहे. आता आपण ज्या ठिकाणून महाराज वैकुंठाशी गेले त्या ठिकाणी आलो. हे पाहिजे वैकुंठ गमन स्थान गोपालपुरा या ठिकाणी आलेलो आहे आपण. हे मंदिरच एकदमच समोर आहे. मंदिरातून निघाल्यानंतर हे समोरच महाराजांचे हे मंदिर दिसेल तुम्हाला. हे पहा, असं सुंदर मंदिर आहे. आणि इथं महाराज वैकुंठाशी गेलेले हे चित्र इथं दाखवलेलं आहे. आणि इथं आजूबाजूला जे आहे तिथं सर्व गाथा लिहिलेल्या आहेत. आणि असे बनवलेलं आहे त्यांनी. इथं शिवाजी महाराजांच्या भेटीला आलेले होते, ते देखावा इथं बनवलेला आहे. इथं अशा काही ओव्या वगैरे लिहिलेल्या आहेत. हे महाराज इथून वैकुंठाला गेले होते ते इथं दाखवलेलं आहे. हे महाराज इथं अभंग लिहायचे ते इथं दाखवलेलं आहे. महाराज कसे तिथं बसून चिंतन वगैरे करायचे ते सर्व दाखवलंय. त्या गाथा ज्या बुडवल्या होत्या त्या गाथा विठ्ठलांनी वरती काढून दिल्या व पाण्यावर तरंगल्या होत्या, असं आहे ते. हा वटवृक्ष आहे. इथं वटवृक्षाचं आपण दर्शन घेऊ आणि मंदिरामध्ये जाऊया दर्शनासाठी. खूप स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे हा. वैकुंठ गमन स्थान. इथूनच महाराज वैकुंठाशी गेले होते. आता मंदिरात जाऊन महाराजांचं दर्शन घेऊ. हे पाहिजे समोर महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे. खूप छान वाटतं मंदिरात आल्यानंतर. चला आता दर्शन करून बाहेर आलो. दर्शन झालं. आता आपल्याला भंडारा डोंगरावर निघायचं आहे. पण हा व्हिडिओ तसाही खूप मोठा झाला आहे, त्याच्यामुळं मी आता हा व्हिडिओ जो आहे 2 पार्टमध्ये बनवणार आहे. हा व्हिडिओ जवळपास 30-40 मिनिटाचा होणार आहे. आता इथं मस्त महाराजांचे अभंग चालू आहे. खूप भक्तिमय वातावरण मित्रांनो. खरंच खूप भारी वाटतं हा अभंग ऐकल्यानंतर. आणि आज मी खूप खुश आहे. चला आता निघालोय भंडारा डोंगरावर जायला. भंडारा डोंगराचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवीन, कारण माझ्यासाठी पण तिथं नवीनच सर्व. मी कधी गेलेलो नाही आहे, फक्त ऐकत होतो आजपर्यंत. ही पाही इंद्रायणी नदी आहे. त्या इंद्रायणी नदीमध्येच महाराजांच्या गाथा टाकून दिल्या होत्या. आणि त्या गाथासुद्धा पाण्यावर 2 दिवसानंतर वरती आल्या. हीच तुकाराम महाराजांच्या भक्तीची जी ताकद आहे ती होती. चला आता भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.